नमस्कार प्रेक्षकांनो. झी मराठीवरील लक्ष्मी निवास मालिका सध्या प्रेक्षकांमध्ये प्रचंड लोकप्रिय बनत आहे. या मालिकेमधील सगळीच पात्र ही प्रेक्षकांना जवळशी वाटू लागली आहेत. मालिकेमध्ये नुकताच जयंत आणि जान्हवीचा भव्य दिव्य असा लग्न सोहळा प्रेक्षकांना बघायला मिळाला. जयंतने जान्हवीवरती प्रेम केलं, त्याने तिला लग्नाची मागणी घातली आणि नंतर दोघांचं लग्न झालं. पण जयंत जितका गोड आणि प्रेमळ दिसतो तसा तो अजिबात नाहीये. त्याचे रंग काही वेगळेच आहे अशी चर्चा प्रेक्षकांमध्ये सुरुवातीपासूनच आहे. जयंतचा स्वभाव नेमकं कसा आहे आणि त्याचे रहस्य मालिकेमध्ये पुढे कसं उलगडेल जाईल हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. मालिकेमध्ये जयंतचा विकृतपणा हा दिसू लागला आहे. लग्नाच्या पहिल्या रात्री जान्हवीला त्रास देणाऱ्या झुरळाला मारून दुधात टाकून तो पिताना दिसला आणि प्रेक्षकांच्या संशयाचा रूपांतर खात्रीमध्ये झालं की जयंत हा नक्कीच विकृतच असणार. लक्ष्मी निवास ही मालिका कन्नड भाषेतील लक्ष्मी निवास या मालिकेचं रिमेक आहे मराठीतील, आणि त्या मालिकेमध्ये सुद्धा जयंतचं पात्र हे असंच दाखवण्यात आलं आहे. जयंत हा काहीसा विकृत प्रेमी असणार आहे. तो जान्हवीवरती इतकं जीवापाड प्रेम करेल की त्याला असं वाटत राहील की जान्हवीने त्याच्याशिवाय कुणाकडे बघू नये, कुणाशी बोलू नये आणि जान्हवीवरती नजर ठेवण्यासाठी तो सगळ्या घरामध्ये CCTV कॅमेरे बसवून घेईल. जयंतच्या अतिप्रेमाचा जान्हवीला पुढे खूप त्रास होऊ लागेल आणि या सगळ्यामधून बाहेर पडण्याचा ती निर्णय घेईल. पण जयंत जान्हवीला ते देखील करू देणार नाही. दरम्यान पुढे जयंतचा काळा भूतकाळ देखील जान्हवीसमोर उलगडला जाईल. जयंतचा भूतकाळ हा असा असेल की त्याच्या आधीच एक लग्न झालेलं असेल आणि त्याची पहिली बायको ही रहस्यमयरित्या गायब झालेली असेल. ती कुठेतरी जिवंत देखील असेल. मालिकेमध्ये पुढे त्याची पहिली बायको ही परत येताना सुद्धा दिसेल. जयंतच्या या अशा स्वभावामुळेच ती निघून गेलेली असेल आणि जान्हवीला सुद्धा या सगळ्या गोष्टींमधून बाहेर पडण्यासाठी ती मालिकेत पुढे आपल्याला मदत करताना दिसेल. तर लक्ष्मी निवास या मालिकेमध्ये पुढे असा काहीसा ट्विस्ट आपल्याला बघायला मिळणार आहे. दरम्यान प्रेक्षकांची अशी मागणी आहे की जयंत आणि जान्हवीची जोडी ही खूप सुंदर आहे. जयंतला खलनायक दाखवून ह्या दोघांची जोडी स्पॉईल करू नका. तर प्रेक्षकांच्या या मागणीचा चॅनल विचार करेल का, मालिकेचे निर्माते विचार करतील का, हे त्यांच्यावरतीच अवलंबून आहे. तर मालिकेचं पुढील कथानक तुम्हाला कसं वाटलं आणि जयंत आणि जान्हवीची जोडी तुम्हाला आवडते का हे कमेंट्स करून आम्हाला नक्की सांगा. आणि मालिकेचे असेच अपडेट्स लवकरात लवकर पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.